येवल्यातील नागडा चौकात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो नागरिकांची आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्रे आढळल्याने खळबळ उडाली आहे। येवला नागडे रोडवरील नागडा चौक परिसरात रेल्वे गेटच्या अलीकडील चौफुलीवर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ही महत्त्वाची ओळखपत्रे उघड्यावर पडल्याचे निदर्शनास आले। यामध्ये अनेक नागरिकांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मतदान ओळखपत्रांचा समावेश आहे। रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी अत्यंत गोपनीय कागदपत्रे अशा प्रकारे बेवारस अवस्थेत पडल्यामुळे येवल्यातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ही कागदपत्रे नेमकी कोणी टाकली? कचऱ्यात टाकणाऱ्या त्या बेजबाबदार व्यक्तीवर प्रशासनाची काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। मी अन्सार भाई शेख व माझे मित्र इम्रान भाई शेख आणि अजून आमचे एक मित्र आहे। म्हणजे आम्ही रोज संध्याकाळी या ठिकाणी आता फिरायला येतो या नागड्या रोडला आणि चौकीजवळ जे आहे तो थोडाला आमचं निदर्शन आलं। बघा आम्ही जे बघितलं त्याच्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड भरपूर प्रमाणात असे फेकून दिलेले दिसले। त्याच्यामुळे आमचं एक म्हणणं आहे की शासनाने एक लक्ष द्यावं या गोष्टीकडे। हे काय म्हणजे डुप्लिकेट झालेलं आहे, तो कोणी काही गैरप्रकार केलेला आहे त्याच्याकडे लक्ष देऊन बारकाईने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी पाहिजे। मी इम्रान भाई शेख। आम्ही रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला जात असतो आणि आज आम्ही बघितलं का चौकीच्या शेजारी हे चौफुलीजवळ कचऱ्याच्या कुंडीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड असे म्हणजे कामाची वस्तू इथं आम्हाला आढळले आणि आमची हीच विनंती आहे की हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे वस्तू कस काय आले, कुठून आले काय आणि जास्त प्रमाणात आहे, एक दोन नाही किंवा 50-60 पेक्षा जास्त इथं आधार कार्ड, पॅन कार्ड या आधार कार्ड, पॅन कार्डांचा कोणीही काही गैरवापर करू शकतो। आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो की हे कुठून आले, कस काय आले याची चौकशी व्हावी आणि याचा पूर्णपणे निवाडा लागला पाहिजे।